नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाचा आणि तितक्याच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी एक खूप मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शासनाची जी मूळ मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवणे ही योजना होती, तिच्यात आता मुळापासून बदल करण्यात आलाय. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच बदलाची आणि त्याच्या परिणामांची अचूक माहिती घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आज आपण या योजनेत नेमका काय बदल झालाय, त्याचे थेट फायदे काय आहेत, या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकतं, खरेदीच्या महत्त्वाच्या अटी कोणत्या आणि सर्वात शेवटी अर्ज करण्याची अचूक प्रक्रिया काय आहे, या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी बघूया की या संपूर्ण योजनेच्या रचनेत शासनाने असा नेमका काय आणि किती मोठा बदल केलाय. हा आकडा नीट लक्षात ठेवा. 3,15,000 रुपये. आता शासनाकडून बचत गटांना आधीसारखा थेट ट्रॅक्टर दिला जाणार नाहीये. त्याऐवजी ही 3,15,000 रुपयांची घसघशीत रक्कम थेट आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाणार आहे. म्हणजे काय, तर ही रक्कम थेट पात्र बचत गटांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की शासनाने हा बदल का केला असावा. या थेट अनुदानाचे नेमके फायदे काय आहेत. जुनी आणि नवी पद्धत यात खरं तर जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या पद्धतीत शासन स्वतः ट्रॅक्टर आणि साहित्य खरेदी करून ते वस्तूच्या रूपात द्यायचं. शासनाच्याच म्हणण्यानुसार या प्रक्रियेत अनेकदा मध्यस्थांचा सहभाग असायचा. पण आता नव्या पद्धतीत मंजूर झालेले हे 3.25 लाख रुपये थेट बँक खात्यात येणार. यामुळे पारदर्शकता तर येईलच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत गटांना त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार योग्य ट्रॅक्टर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण मग या योजनेचा लाभ नक्की कोणाला घेता येईल? यासाठी शासनाने काही अतिशय स्पष्ट आणि कडक नियम आखून दिले आहेत. हे निकष अगदी लक्ष देऊन ऐका. पहिली आणि अनिवार्य अट म्हणजे बचत गटाचे सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असलेच पाहिजेत. दुसरं म्हणजे गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असणं आवश्यक आहे. आणि हो, आर्थिक व्यवहारांसाठी गटाच्या नावे एका राष्ट्रीयकृत बँकेत खातं असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे हे बँक खातं अध्यक्ष आणि सचिवांच्या आधार क्रमांकाशी जोडलेलं म्हणजेच लिंक केलेलं असायलाच हवं. तरच प्रक्रिया पुढे जाऊ शकेल. पात्रतेच्या अटी जशा महत्त्वाच्या आहेत, तसाच अपात्रतेचा एक मोठा नियम आहे. ज्या बचत गटांनी यापूर्वी शासनाच्या पॉवर टिलर योजनेचा लाभ घेतला आहे, ते गट या नवीन मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अजिबात पात्र नसतील. त्यामुळे जर तुम्ही आधीच पॉवर टिलर मिळवला असेल तर इथे अर्ज करून वेळ आणि श्रम वाया घालवू नका. आता समजा तुमचे गट पात्र ठरले आणि खात्यात पैसेही आले, पण ते कसेही मनमानी पद्धतीने खर्च करता येतील का? तर अजिबात नाही. पैसे थेट हातात मिळाले तरीही खरेदीसाठी काही नियम पाळावेच लागतील. तुम्ही जो मिनी ट्रॅक्टर आणि त्याची इतर उपकरणं खरेदी कराल, ती भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या यादीतलीच असावी लागतील. तसंच त्या उत्पादनांची मान्यताप्राप्त संस्थेकडून चाचणी झालेली असणं बंधनकारक आहे. थोडक्यात सांगायचं तर गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाहीये. हे सगळं समजून घेतल्यानंतर सर्वात कृतिशील भाग म्हणजे या थेट अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा. ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सरळ आहे. जे पात्र आणि इच्छुक गट आहेत त्यांनी वेळ न घालवता चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमधील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. तिथे जाऊन अर्ज करा, तुमचा आधार लिंक असलेलं बँक खातं तयार ठेवा आणि पैसे मिळाल्यावर आधी सांगितल्याप्रमाणे फक्त मान्यताप्राप्त उत्पादकांकडूनच खरेदी करा. बस एवढ्या 3 गोष्टी केल्या की कोणतीही अडचण येणार नाही. तर या सगळ्या माहितीनंतर शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उभा राहतो. सरकारी योजनांमध्ये मध्यस्थांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच ही डीबीटी पद्धत वापरली जातीये. पण यामुळे खरोखरच या मध्यस्थांच्या प्रक्रियेला कायमचा पूर्णविराम मिळेल का? पारदर्शकतेच्या दिशेने शासनाने टाकलेलं हे एक उत्तम पाऊल नक्कीच आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जमिनीवर किती यशस्वी होते हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पुन्हा भेटूया.